मंडळी फायनली पहिली खेकड लागले. बघा तुम्हाला दाखवतो आता. सांभाळ का देवा 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 धरली पहिली खेकड. दाखव ग्रेव्ही दाखव. तर गाईज चावले ना खेकड. बाबा रगाटे बिग साईज. तर गाईज फायनली पहिली बोनी झालेली. विषय संपला डायरेक्ट. आखाड स्पेशल यावंच लागते. आखाड पार्टी फायनल दुसरी खेकड लागले. बघा मला दाखवतो आता. हे बघा मंडळी फायनली येऊन फायदा झाला बाई. एक तर खेकड लागले काय विषय नाही. आता भेटतील असे आशा आहे. एक तर खेकड लागले बाई काय विषय संपला डायरेक्ट. नमस्कार मंडळी. शुभ संध्याकाळचे 4 वाजलेत. आणि मंडळी आपल्याला आज जुगाड करायचे. जुगाड म्हणजे असं की मी चालू आहे गावामध्ये दुकानामध्ये आपल्याला गळ आणायचे आणि खेकडे धरायला जायचे. काय झालं त्या दिवशी खेकडे धरायला गेलतो पण खेकडेच भेटल्या नाही. 4-5 खेकडे भेटल्या. आज पुन्हा जायचं आहे पण आज डायरेक्ट आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मग जाणार खेकडे धरायला. कारण का जरा लेटच म्हणजे संध्याकाळी जाणार होतो आम्ही खेकडे धरायला. कारण का संध्याकाळची खेकडी लागतात असं बोलतात. तर मग आता जाऊ. पाणी पण गडुळी आहे आणि मग खेकडी पण लागतील म्हणजे नाही का. आता मी गावामध्ये गळ आणायला जातोय आणि जे बॉयलरचं जे चिकन आहे ना ते पण घेऊन येऊ. ओके चलो बरं का. तर ते पण घेऊन येऊ. बॉयलरचं जे चिकन आहे ना ते पण घेऊन येऊ म्हणजे आपल्याला गावाला बांधायला आणि मग ओढ्यामध्ये टाकायला. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया आता आपण गावात जाऊ दुकानावरती. झाली आमची आली. तुमची आली झाली का हा खरं. आज गावात चाललोय आणि मी राहतो शेताकडे. तुम्हाला तर माहिती आहे. हे बघा गावात जायला कसं हायवे रोड आहे आमच्याकडे बघा. तर सरागला माणूस डायरेक्ट भातामध्ये जायली तर खाली त्याच्यावर नाही बघा मी चालू इथून. एवढा हायवे रोड आहे का नाही. गावात आलोय आणि ही माझी शाळा. या शाळेमध्ये मी 1ली ते 7वीपर्यंत शिकलो. खरंच शाळेकडं बघितलं ना की खूप आनंद होतो. खूप आठवणी जागे होतात. खूपच म्हणजे डोळ्यातून डायरेक्ट पाणी येतं डायरेक्ट म्हणलं तर. बालपण एवढं सुंदर गेलं आहे ना काय विचारूच नका. बालपण कोणाला नाही आठवणार. असं वाटतंय आता की डबल शाळेमध्ये बसावं. नाही ना आपण गावात आलो आहे. बघू दुकान उघडं आहे का नाही. बाबो हे दुकान तर लावेल आहे. विषय असं झाला आहे. कारण का विषय असा झाला आहे अवनी चालली ना त्यामुळं. 20 रुपये दुकानामधून हे बघा हे 2 तंगूस आणलेत आणि आता ना मस्त आपण खेकडे धरायला लावू. ओके मध्ये चला. संध्याकाळचे 4:30 झालेत आणि हे बघा माणसं परतीचे वाट धरले म्हणजे शेतामध्ये काम करून हे बघा घरी झालेत. हे काम चालू होतं भात लागवडीचं. पण तुम्ही म्हणशाल एवढं लवकर का बरं माणसं गेले 4:30 वाजता. तर काय विषय असा झाला आहे की भात लागवड करून झालेली आहे तेव्हा फायनल झाले त्याच्यामुळे माणसं लवकर गेलेत. 4:30 झालेत आणि मी आता गावातून घरी जातोय. ते गळ घेऊन लवकर गळ टाकू आपण. कारण संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेत खेकडी लागतात. बघू आज किती खेकडी भेटतात. व्हिडिओ कंटिन्यू करा. गळ घेऊन आल्याच्या नंतर आपण घरी गेलो चहा घेतला आणि आता 5:30 झालेत. तर खेकडीचा टायमिंग झाला आहे बरोबर धरण्याचा. तर आता आपण चला जाऊ ओढ्यावरती खाली. आणि त्या दिवशी खेकडी भेटला नव्हता. आज थारा भाई बहुत ही खेकडी धरेगा आज देखो अभी. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आज आपल्याला टार्गेट तरी आहे 10-12 टार्गेट आहे. 10 तरी भेटल्या पाहिजे लो खरंच. गाईज फायनली आता आपण ओढ्यावरती पोचलोय. हे बघा इथं त्या दिवशी पण इथंच आलो होतो. काय होतं त्या दिवशी टायमिंग चेंज होतं जरा. दुपारची आलतो आपण 2 वाजता. आत्ता संध्याकाळ झाले 5:30 झालेत. आत्ता बाई खेकडी भेटतील फुल गॅरंटी. खेकडी भेटतील म्हणजे भेटतील फुल गॅरंटी आहे. कॉन्फिडन्स आहे आपल्याला खेकडी भेटणार म्हणजे भेटणार. तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. बघू आता आपण लोकेशन बघू. लोकेशन चला. फायनली गळ तयार झालेत आणि गळ टाकतोय बा ओढ्यामध्ये. टाक रे ह्या पाय धाप्या काढला बाई. तिथं एक गळ टाकलाय आणि बा इथं एक गळ टाकलाय. इथे एक
आणि आज पुरा चिया झालाय बघा, चिया झालाय आका. कारण काय झालंय वरती आवणी चाले ना आणि चिखल झालाय त्याच्यामुळं हे पाणी जरा चिया सारखे. आता मी पण चहा पिऊन घेतो, घरी पिलोय पण आता पण चहा पितो डबल, काय विषय नाही. बघा इथं गळ टाकलाय एक, तिथे एक गळ टाकलाय, बघू आता काय होतं ते. मंडळी फायनली पहिली खेकड लागले बघा, तुम्हाला दाखवतो आता. एकदम बेकार लागले, मोठी डायरेक्ट मोठी आहे का जंगी. खाली वाली खाली 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 हे थांबा का, थांबार का, थांबार का. देवा देवा देवा, धरली पहिली खेकड. पुढे चावू नको देऊ ना, आईच्या परत खेकड चावते शिजली आहे का, पण धरलेलं माफात. थांबा गळ टाकू थांब. तर गाईज चावले ना, चावले ना खेकड. बाबा रगाट आहे, बिग साईज बिग साईज बिग साईज ब्रो, बिग साईज. इकडे दाखव, मी इकडे दाखव. हा धरून इकडे दाखव, इकडे दाखव. पडेल पडेल, शिंगडा बिगडा मोडून जायला काय, मोठी एक तर साईज. हा बस कर आता, वर वर कर आता, खेकडे कर इकडे, इकडे खेळ ना तू, खेकड वर कर, वर कर खेकडा असं दोन्ही आपण. तर गाईज फायनली पहिली बोनी झालेली, विषय संपला डायरेक्ट. गाईज पहिलं तर एक खेकड लागले, विषय संपला. यास बाई आपल्याच गावाला लागले. तुम्हाला बोललो ना आज, नाद करती काय, नाद करती काय, डन माच करतं आज पण खेकडीचा रस्ता होणार आहे. हा आखाड स्पेशल, आखाड स्पेशल यावंच लागते. आखाड पार्टीला आखाड स्पेशल यावाच लागतंय, काय विषय नाही. तेव्हा आता लगेच तिकडं ना गळ करायचं काम चालू दुसरं अजून. बाई आज खेकडे धरून जाणार आपण, विषय संपला डायरेक्ट. मंडळी ओढ्यावरती आलोय आणि ओढ्यावरतून बघा समोरचा सीन बघा कसा दिसतोय. सूर्य परतीच्या प्रवासाला निघालाय. समोर तिथं सह्याद्री, तिथं सूर्य मावळताना दिसतोय. एकदम सुंदर असं वातावरण आहे गावाकडे. आणि मी ओढ्यावरती आलोय चिंबोर खेकड पकडण्यासाठी. हे बघा इथं गळ टाकलाय, तिथेही गळ टाकलाय आणि तिथेही गळ टाकलाय. असं टोटल 4 गळ टाकलेत, विषय नाही. बघू आज आपण खेकडे धरूनच जाऊ, विषय हार्ड होणार डायरेक्ट. खेकडे धरलेच पाहिजे आज. किती सुंदर वातावरण आहे बघा, डायरेक्ट ऊन पडलाय मस्त कडक मध्ये, एकच नंबर आहे. तर मंडळी फायनल दुसरी खेकड लागले. काढ काढ काढ, धर धर हाऊस. गळ कुठे हे बाईचा बघा, हे बघा दुसरी खेकड लागले. बाय बारा झाला, हे कवाशी बसलो. ही खेकड ना डायरेक्ट अर्धा तास लेट लागले. हे वर दाखव, वर रगड आहे चौदी कडक का कडक. हे बघा हे बघा, काही विषय नाही. दुसरी खेकड लागले. मंडळी ही खेकड धरायला ना कंप्लीट अर्धा तास लागलाय, अर्धा तास लेट. पहिली खेकड धरली त्याच्यानंतर अर्धा तासानं खेकड लागले एक, दुसरी म्हणजे आता 2 खेकड झाल्या. आपल्याला मॅक्झिमम 7-8 तरी पाहिजे, काय विषय नाही. ओके डबल गळ टाकू, डबल धरू. आता आता टाइम झालाय बरोबर 6 वाजलेत. आता आता खेकडी लागा सुरुवात होईल मेन. खास तुम्ही कंटिन्यू करा, जास्त खेकडी धरून नेऊ आज आपण. मंडळीनं खेकड धरणे म्हणलं ना तर लय अवघड आहे. कारण का बोटाच्या हालचालीवर, बोटाच्या स्पर्शावर ती खेकड समजावं लागते आणि मग तिला ती खेकड वर ओढली जाते. त्या बोटाच्या हालचालीवर ती खेकड वर ओढली जाते. हे बघा स्पर्शावर फक्त खेकड लागले की नाही ती समजते आणि त्याच्या हालचालीवर खेकड वर ओढली जाते आणि ती धरली जाते. लय आवड गंमत आहे खेकडीची. फायनली तिसरी खेकड धरले बघा, दाखव वर. शपथ साईज आहे बाई, हा कडक. ही पण हळूच हळूच हळूच. लय आवड गंमत आहे बाई इथं खेकडी धरणं म्हणलं ना. संध्याकाळी 7 वाजलेत. तिथं दाखव अशी उभी उभी, नाही असं दाखव ना, काळा काळा दाखव ना, काळा. बघा तिसरी खेकडे भाई साप नाद करते काय. आजचा कार्यक्रम झाला, दांडका विषय झाला आजचा. साईज बघा ना भाई, प्युअर चिंबोर आहे बघा. टनाटाणार देवा बस. ओके भाई साप. मंडळींनो संध्याकाळचे 7:30 झालेत आणि घराच्या दिशेने पाऊल वाट धरलाय. विषय असा झालाय की आपण टोटल 6 खेकडे धरले होत्या.
6 खेकडे धरल्यात, तर 3 मला आणि 3 त्याला दिल्यात मित्राला. तर विषय असा झाला आहे की खेकडीच लागत नाही हो, लागल्या पण 6 खेकडे धरल्या, काय विषय नाही. आता ना मस्त ते 3 खेकडे ना मस्त चुलीवरचा झणझणीत कालवण बनवूया आपण. मंडळी फायनली मी घरी आलो आहे आणि आता चल तुम्हाला दाखवतो चुलीवरचं झणझणीत चिंबोरी खेकडीचा कालवण ची रेसिपी दाखवतो. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. मस्त 2 पाण्यानं स्वच्छ धुतल्या आणि बघा 3 खेकडे आहेत एकदम मापात. विषय डाय टॉपचा होणार आहे आज. चला आता मस्त याचा कालवण बनवू. एवढं झालं पहिला फक्त 60. हां ओके. आता याच्यात टाकू का? हां आचारी कोणी का दाखव ना भाऊ. सत्ता आचारी मी आहे. हे बघा सत्ता तेरा भाई आचारी आज. ओके मध्ये एकदम थांब रे कोण थांब. नको ना घेऊ काय नको ना गाडी तुम्ही. लाल मिरची 1 चमचा. हा कांदा लसूण 1 चमचा. हा एक चमचा. ओके बघा आता दाखव ग्रेव्ही दाखव. आता त्याच्यात तेल टाकायचा 1 चमचा. ओके मध्ये टाकला. अजून टाकू का थोडा? ओके हां तेल टाकलं. आता याच्यात तिन्ही टाकू का? वरून धर ना मोबाईल. तर मंडळी हे बघा मसाल्याला ना एकदम अशी टसा उकळी येऊन द्यायची. उकळी येऊन दिली त्याच्यामध्ये ह्या खेकडी ॲड करायच्या असं. आता मस्त याला जरा हलवून घेऊ आपण. ओके मध्ये कसं झालंय बघा. आता तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. झालं आपला कालवण रेडी. हे बघा मस्त जगीच्या वादी इकडं. आता मंडळी संध्याकाळी 8:30 वाजलेत आणि तुम्हाला तर माहिती खेकडे धरायला गेलो. बसलोय जेवण करायला. मस्त चुलीवरचं कालवण बनवलंय. आता जेवण करायला बसलोय. आता भाकर चुरून टाकायची इकडे बघा. हे असं माखून वगैरे नाही, डायरेक्ट चुरायची भाकर. डायरेक्ट रट्टा करायचा आहे बघा. डायरेक्ट चुरायची, चुरून खायची. चुरून मुरून भाकर खात्याशिवाय मजा नाही. रस्सा आहे मस्त हे बघा. कांदा भाकर चुरून खायला जो आनंद आहे ना तेवढंच नाही मग. हे बघा पेंदा. एकदम छान कालवण झालं. काय विषय नाही मंडळी. आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय. मी जेवण करतो मस्त आता.